नमस्कार. आपण पाहत आहात दिव्य महाराष्ट्र डिजिटल. एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात नवनवीन बसेस आल्या. नागरिकांना तिकीट दरात वेगवेगळ्या सवलतीही आल्या. सुंदर असे बसस्थानकही बांधण्यात आले. मात्र या गोष्टीला शहागड हे अपवाद ठरले. जालना जिल्ह्यातील शहागड या गावात बसस्थानक असून अडचण आणि नसून खोळंबा असेच म्हणावे लागेल. येथे कंट्रोल रूम आहे, मात्र ती सतत बंद असते. बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. प्रवाशांना शौचालयाची सुविधा नाही. बसस्थानकात कॅन्टीन आहे, ती पण बंद. बीड जालना सीमेवर असलेले बसस्थानक अनेक समस्यातून कधी बाहेर येईल? आमचे प्रतिनिधी मुजीब पटेल यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट पहा. पाहत आहोत दिव्य महाराष्ट्र चॅनल. सध्या मी अंबड तालुक्यामध्ये शहागड या बस स्थानक ठिकाणी आहे आणि ह्या बस स्थानकाची दुर्दशा अशी ह्या बसस्टँडमध्ये जे व्यवस्थापक आहे कंट्रोल रूम हे सतत इथं गैरहजर असतात आणि प्रवाशांची खूप परेशानी होती. प्रवाशांना कोणालाही विचारता येत नाही का इथं गाडी कोणत्या ठिकाणी किती वेळ येणार आहे जाणार आहे. प्रवाशांची खूप दुःखद अशी घटना या ठिकाणी होत आहे. आपल्याबरोबर या गावाचे काही रहिवासी आहे आणि प्रवासी आहे, आपण त्यांना विचारूया. सर, आपलं नाव काय? माझं नाव इलियास इब्राहिम कुरेशी. अच्छा, हे जे शहागडचं बसस्टँड आहे या ठिकाणी इथं सध्या तुम्ही बघत आहे कंट्रोल रूम नाही, ते सतत गैरहजर आणि बंद आहे. या ठिकाणी प्रवाशांना दिक्कत होते विचारण्यासाठी की कोणती गाडी कधी येणार आहे, तर लोक कुणाला विचारतील या बाबतीत तुम्ही काय सांगता? नाही, वास्तविक पाहता तर आमच्या शहागड बस स्थानकाची फार दुरावस्था आहे. इथं कंट्रोल साहेब वेळेवर राहत नाही, रविवारी पण राहत नाही. आमची अशी मागणी आहे गावकऱ्यांची आणि प्रवाशांची का कमीत कमी 2 कंट्रोल साहेब 2 पाहिजेत, त्यांची तो नियुक्ती केली पाहिजे. तसेच एस.टी. हे पूर्ण गाड्या ओव्हर ब्रिजच्या वरून काही गाड्या जातात आणि ब्रिज संपल्यावर तिथं प्रवाशांना सोडतात. त्या प्रवासामध्ये वयोवृद्ध लोक असतात, शाळेची मुलं असतात किंवा कोणी आजारी माणसं असतात, त्यांची अत्यंत गैरसोय होती. म्हणून मी नम्रपणे अशी विनंती करतो एस.टी. डिपार्टमेंटला, महामंडळाला की आमच्या शहागड बस स्थानकावर 2 कंट्रोल ऑफिसरची नियुक्ती करावी. कारण प्रवाशांना गाडी कुठे जाते, कुठे येते, कुठून येते, काय होती हे विचारण्यासाठी वयोवृद्ध महिला असतात, आमच्या आई भगिनी असतात, पुरुष असतात, आजारी लोक असतात, विद्यार्थी असतात, त्यांची अत्यंत गैरसोय होती. हे सध्या जे कंट्रोल रूमवाले इथं आले नाही, यांची बडतर्फची काही मागणी करणार का तुम्ही? नाही, यांची बडतर्फची करणार नाही, पण त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे समज देऊन हे सांगावं का कंट्रोलर साहेबांनी इथं वेळेवर येऊन वेळेवर इथं त्यांनी हजेरी लावावी. आणि रविवारचं काय नाव बाबा? युवराज बाबाच वैद्य. अच्छा, काय समस्या आहे इथं? कंट्रोल रूम वगैरे नाही तर तुम्ही कुणाला विचारणार गाडी कधी येणार जाणार? अहो, ते राहतच नाही ना, ते हजर. तुमचं नाव काय बाबा? युवराज राहत नहीं. अच्छा, आपका क्या नाम? सलीम हमीद बागवान. तो क्या है यहाँ पे, क्या समस्या है? शहागड़ के बस स्टैंड पे कंट्रोल रूम वाले रहते नहीं, यहाँ ताला है, यहाँ कैंटीन भी बंद है, तो प्रवासी की यहाँ दिक्कत हो रही है. तो तुम गाँव वाले के हिसाब से क्या मांगनी करेंगे? हमारी मांगनी है कि भाई ये कंट्रोल साहब जो है तो ये बदली हो जाना, क्योंकि ये आते नहीं, आए तो यहाँ पर क्या करते, जो उनके पास जो काम करने वाला आदमी है उसको बिठा देते, वो पीछे जाके सो जाते, आराम कर लेते. तो उनको आराम ही करन दो ना फिर घर को. उनकी जगह दूसरे अच्छे कंट्रोलर 2 होना ज़रूरी है, क्योंकि यहाँ पर विद्यार्थी की परेशानी है, बुजुर्ग लोगों की परेशानी है, जो खेड़े पाड़े के जो लोग आते हैं उनकी समस्या है, जिसको कुछ समझता नहीं. बस आती तो टाइम पे वो पूछते नहीं. बस वाले फिर क्या करते, कंट्रोलर दिखा नहीं, बंद दिखी कि आप उधर के उधर चल जाते, कहीं ऊपर से लेके चल जाते, और कंट्रोलर साहब जो है तो ध्यान ही नहीं उनका. हे होती लोकांची गंभीर अशी समस्या. इथं काही महिला पण आहे, त्यांना विचारावं. ताई, तुमचं काय नाव आहे? माझं कमलताई वरटे, आपेगाव राहणार. अच्छा, तर काय समस्या आहे? इथं कंट्रोल रूम नाही, कोणी माहिती नाही, कॅन्टीन बंद आहे. कॅन्टीन बंद आहे, पण एखाद्या वेळेस धमकी देते तर कंडक्टर पण व्यवस्थित गाडी उभा करीत नाहीत, थांबवत नाहीत. आणि लेडीजला त्यांना अधिकारी नाही धमकी देऊन बाजूला काढायची, लोटायची. कंडक्टरची सुद्धा तुम्ही अशी माहिती घ्यावा, ही आमची सांगणी तुम्हाला. अशी कणखोर अशी प्रतिक्रिया ह्या महिला भगिनींनी आणि गावकऱ्यांनी दिलेली आहे.
कारण ह्या बसस्थानकाला कोणी वाली नाही आहे, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नाही, कंट्रोलवाले नाही आहे, शौचालयाची सुविधा नाही, या ठिकाणी महिला असुरक्षित आहेत, चोऱ्याच्या घटना घडतील आणि इथं जर कंट्रोल रूमच नसतील तर प्रवाशांना माहिती कोण देणार, तर कोणती बस कोणती वेळेवर येणार, ही गंभीर समस्या कुठेतरी महाराष्ट्र शासनाने, मुख्यमंत्र्यांनी, परिवहन मंत्र्यांनी याच्यावर सखोल अशी दक्षता घ्यावी आणि जे कोण अधिकारी आहे, मुजोर अधिकारी यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी आणि जनतेला न्याय द्यावा. दिव्य महाराष्ट्राची मुजीब पटेल, शहागड, जालना.